गणित भाग 2 मधील आपला सराव संच 1.4 सुरू आहे. प्रकरण पहिले मी कुठे समरूपतामधील सराव संच 1.4. हा जो 1.4 सराव संच आहे तो समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयावर आधारित आहे. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयाचं वाक्य पुन्हा एकदा सांगतो. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते. ओके, तर या गुणधर्माचा आपल्याला उपयोग करून हा सराव संच काय करायचा आहे, सोडवायचा आहे. ओके, त्यातलं पहिलं गणित झालेलं आहे. आता आपण दुसरं गणित बघणार आहोत. ओके, तर ही सर्व गणित विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. जी गणित तुम्हाला होमवर्क म्हणून दिली जातील ती तुम्ही होमवर्क म्हणून घरी सोडवायची आणि पुस्तकातील सोडवलेली उदाहरणं ती सुद्धा होमवर्क म्हणून काय करायची आहेत, वहीमध्ये लिहायची आहे. ओके, तर यातलं आता सराव संच 1.4 मधलं दुसरं उदाहरण, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. हे समरूपतेचं चिन्ह आहे, याला काय म्हणायचं, समरूप त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि ABPQ म्हणजे AB/PQ हे गुणोत्तर दिले किती, 2:3. तर खालील चौकटी पूर्ण करा. म्हणजे आपल्याला ही कृती आहे, थोडक्यात छोटीशी कृती दिलेली आहे आणि ही कृती काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. ओके, काय कृती आहे, तर त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद, इथं आपल्याला चौकटीमध्ये भरायचं आहे. तर बघा या ठिकाणी त्रिकोण ABC ची बाजू घेतलेली आहे AB, तर आपण काय करूया, PQR ची बाजू घ्यायची कुठली, PQ. मग त्या बाजूचा आकार काय करायचा आहे, वर्ग करायचा आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, PQ वर्ग, AB वर्ग छेद PQ वर्ग. कारण का, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. गुणोत्तर म्हणजे भागाकार. ओके, गुणोत्तर म्हणजे गुणाकार नव्हे, गुणोत्तर म्हणजे काय, भागाकार. तर दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. ठीक आहे, मग त्याने आपल्याला ABPQ याचं उत्तर त्यांनी दिले, किती दिले बघा, 2:3 हे गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणजेच AB 2 असते तेव्हा PQ 3 असतं. 2चा वर्ग छेद 3चा वर्ग करायचा आणि 2चा वर्ग किती येतो, 2 4 आणि 3चा वर्ग 3 त्रिक 9. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे, 4:9. तर अशा रीतीने ही चौकट काय करायची, आपल्याला फक्त पूर्ण करायची आहे. पण त्यासाठी गुणधर्म कुठला वापरला, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेयानुसार आपण हे लिहू शकतो. ओके, ठीक आहे. हे झालं गणित दुसरं. हे एवढंच गणित सोडवायचं आहे. त्यानंतर तिसरं जे गणित आहे ते पण या पद्धतीने चौकटी पूर्ण करायची आहे. दुसऱ्या गणितासारखं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि एरिया ऑफ त्रिकोण ABC दिले 80, एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर आहे 125. म्हणजे त्रिकोणांची आपल्याला क्षेत्रफळ दिलेली आहे. तर खालील चौकटी पूर्ण करा. म्हणजे ABPQ आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. म्हणजेच त्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचं आपल्याला गुणोत्तर मिळवायचं आहे. ओके, या ठिकाणी पण दोन त्रिकोण समरूप आहेत, तर आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं प्रमेय यामध्ये यूज करायचं आणि हे सोडवायचं. तर आपण हे गणित सोडूयाच. कसं यायचं बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे आपल्याला दिलेलं आहे. दिले. ओके, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR म्हणजे इथल्या चौकटीमध्ये आपण हे एवढे भरू शकतो. एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग आणि याला इथं कारण लिहायचं, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. ओके, मग आता याच्या दिलेल्या किमती भरायच्या आहे. किती दिलेल्या किमती बघा, 80/125, 80/125 बरोबर AB वर्ग छेद PQ. आता 80 आणि 25 यांचे एक स्थानी बघा 0 आणि 5 आकडा आहे. म्हणजे या दोन संख्यांना 5 ने भागा जातो. ज्या संख्येचे एक स्थानी 0 आणि 5 असेल त्यांना 5 ने भाग जातो. म्हणजे ही 5च्या विभाज्यतेची काय कसोटी आहे. ओके, 0 आणि 5 न
0 आणि 5 जर एकक स्थानी संख्येच्या असतील तर त्या संख्यांना 5 ने हा भाग जातो. ओके, तर आपण याला काय करूया मग 5 ने भाग. तर बघा 80 म्हणजे 16 85 आणि 125 म्हणजे 25 पाचा 125. ओके, म्हणजे आपण 80 ची बघा अशी फोड करू शकतो 16 गुणिले 5 आणि 125 म्हणजे किती 25 पाचा 125. बरोबर काय आलं AB वर्ग छेद PQ वर्ग. ओके, मग इथं आपण बघा हे 5 एके 5 असा भाग लावू शकतो. म्हणजे उरलं काय 16 छेद 25 16 छेद 25 बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. पण आपल्याला AB छेद PQ ची किंमत काढायची म्हणून काय करायचं दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढायचं. तर वाक्याला यायचं वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूंचे आपण काय करूया वर्गमूळ घेऊया. म्हणजे 16चं वर्गमूळ येईल बघा 4 आणि 25चं वर्गमूळ येते 5 आणि इकडं काय ना AB छेद P आणि आपल्याला हेच उत्तर मिळवायचं होतं. AB छेद PQ बरोबर 4/5. ओके, हे फायनल उत्तर आहे. म्हणजे या चौकटीमध्ये इथं काय येणार आहे एरिया त्रिकोण PQ आहे आणि तर AB PQचं उत्तर किती येणार 4/5. तुम्ही याला जरी इथं जरी चौकटी केली तरी अशी तरी चालते. म्हणजे पूर्ण उत्तराला करण्यापेक्षा फक्त आपल्याला त्याने विचारले तेवढ्यालाच फक्त चौकट करा. हे 4 आणि ही 5ची. ओके, AB PQ बरोबर 4/5 AB छेद PQ बरोबर 4/5. ओके, तर 80 आणि 125 ही काय दिले त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ आणि PQRचं क्षेत्रफळ. ओके, पण 80 म्हणजे 16 85 आणि 125 म्हणजे 25 पाचा 125. त्यात हे 5 एके 5 जातील. 5 ने पण आपण इथं पण भाग लावू शकतोय. पण आपण जरा काय केले तर 80 ची फोड करून घेतलेले आहे. कशानं भाग लावला हे तुम्हाला कळावं म्हणून. ठीक आहे, 5 एके 5 हे गेले त्याने काय 16/25. मग दोन्ही बाजूंची वर्गमूळ घ्यायची कारण आपल्याला वर्ग नको आहे. AB छेद PQ हे उत्तर काढायचं त्यामुळे इथले वर्ग गेले पाहिजे म्हणून आपण काय केलं त्यांचं वर्गमूळ घेतलं. ओके, 16चं वर्गमूळ येते 4 कारण 16 हा 4चा वर्ग आहे 4×16 आणि 25 हा 5चा वर्ग आहे 5×5 = 25 म्हणजे 4/5. AB छेद PQ बरोबर किती येते 4/5. ठीक आहे, हे झालं उदाहरण 3. हां, त्यानंतर नेक्स्ट पुढचं उदाहरण 4थं पण आपल्याला घ्यावं लागेल कारण जरा हे वेगळ्या टाईपचं आहे थोडंसं म्हणून. ओके, हे प्रत्येक उदाहरण या उदाहरण संग्रहामध्ये दिलेले किंवा सराव संचात दिलेले प्रत्येक उदाहरणे हे आपल्याला सोडवायलाच पाहिजे आहेत कारण प्रत्येक उदाहरणे वेगवेगळ्या प्रकारची टाईपची आहे. तरी पण तुम्हाला होमवर्कसाठी यातली काही गणित तुम्हाला दिली जाते. ओके, तर बघा आता आपण 4थं उदाहरण घेऊया. त्रिकोण एलिमेंट समरूप त्रिकोण PQR 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN. जर QR 20 म्हणजे PQR ची एक बाजू आपल्याला दिलेली आहे QR 20 तर MN काढ. तर आपल्याला त्रिकोण LMN मधली MN ही बाजू काढायची आहे आणि त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला दोन त्रिकोण समरूप आहेत आणि शिवाय त्यांचं गुणोत्तर पण इथं दिलेलं आहे. म्हणजे 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN. यावरून आपण त्रिकोणांचं काय करूया गुणोत्तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढून घेऊया आणि हे दोन त्रिकोण समरूप दाखवले. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयाच्या आधारानं हे उदाहरण सोडवूया. कसं मग सोडवायचं आहे बघा. तर उत्तराची सुरुवात आपण अशी करूया. पहिल्यांदा दिलेली माहिती लिहूया. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. ओके, हे आपल्याला दिले आहे. आणखी काय दिलेलं आहे 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN. ओके, मग आपण काय करूया ह्या 9नं इकडं भागूया आणि एरिया त्रिकोणनं इकडं भागूया. म्हणजे 9 इथं गुणिलेची इकडे गेली काय होणार ते भागिले होणार आणि एरिया त्रिकोण LMN 16ला गुणले हे गुणिलेची इकडे घेऊन काय करायचे आपण भागिले. म्हणजेच काय होईल बघा एरिया त्रिकोण PQR छेद एरिया त्रिकोण
LMN बरोबर 16/9. हे 9 इथं गुणिलेचे इकडे गेला ते भागिले करायचे 16/9 आणि हे इथं गुणिले आहेत ते गुणिलेचे काय करायचे इकडं भागिले करायचे. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण LM बरोबर किती आलं 16/9. पण हे जे दोन त्रिकोण आहेत हे कसे आहेत समरूप आहेत असं त्यांनी दिले आपल्याला. आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय काय सांगताय की जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतील तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. ओके म्हणून बघा एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर याची आपण बाजू घेऊया QR घेऊया कारण आपल्याला QR बाजू इथे वरती दिलेली आहे आणि याची MN बाजू घ्यायची. ओके QRचा वर्ग छेद MNचा. ओके आणि इथं कारण लिहायचं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. ओके म्हणून आता आपण एरिया त्रिकोण PQR छेद LMN ची किंमत वरती मिळवलेली आहे 16/9. ही किंमत आपण आता काय करूया विधान नंबर या किंवा या काय करूया आपण गुणोत्तरात भरूया. ओके ही किंमत याच्यामध्ये वाढायची किती दिली ती 16/9 बरोबर. आणि QR ची पण किंमत आपल्याला दिली आहे. QR ची किंमत किती आहे 20चा वर्ग छेद MNचा. म्हणजे आपण ज्या किमती आपण इथं याची किंमत काढलेली आहे एरिया त्रिकोण PQR छेद LMN ची किती आहे ती 16/9 आणि त्यांनी आपल्याला दिले किती QR 20 दिले तर MN किती तर इथं QR ची किंमत आपण भरायची आहे 20चा वर्ग आणि MNचा वर्ग. पण 16 आणि 9 या सुद्धा वर्गसंख्या आहेत पूर्ण वर्गसंख्या आहेत. 16 म्हणजे हा 4चा वर्ग आहे आणि 9 म्हणजे 3चा वर्ग. म्हणजे आपण काय करूया इकडं पण वर्गसंख्या आहेत दोन्ही बाजूंची वर्गमुळं घेऊया. ओके मग काय करायचं बघा इथे लिहायचं वर्गमुळे घेऊन 16चं वर्गमूळ येते 4/3 बरोबर. इथं 20चा वर्ग आहे त्याचा वर्ग लिहायचा नाही फक्त 20 लिहायचं. वर्गमूळ काढलं की वर्ग नाहीचा होतो. हे खाली छेदामध्ये काय नाही आहे MN. ओके आणि यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि MNचं उत्तर काढायचं. म्हणजे आपण तिरकस गुणाकार कसा करणार बघा 4 गुणिले MN बरोबर 20 गुणिले 3 4 ने इकडे भाग म्हणजेच MN बरोबर येईल 20 गुणिले 3 भागिले 4. 4च्या पाड्यामध्ये 20 आहे 4 1 4 4 पंचे 20 5 गुणिले 3 5 1 15 छेद 1 म्हणजे किती 15 म्हणजेच MN बरोबर किती राहिलं 5 गुणिले 3 म्हणून MN बरोबर 5 1 15 म्हणजे जर QR 20 असेल तेव्हा MN किती असतं 15. ओके कसं आपण केलं आहे पुन्हा एकदा सांगतो बघा. दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत आपल्याला त्रिकोण LMN आणि PQR समरूप त्रिकोण आहेत. ओके आणि शिवाय काय दिले 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN. यावर आपण काय करूया दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर तयार करूया. एरिया त्रिकोण LMN ने इथं गुणले 16ला ते गुणलेचे इकडे भागिले करायचे आणि 9 ने याला गुणले ते 9 इकडे भागिले करायचे म्हणजे किती ते उत्तर 16/9. ओके मग दोन त्रिकोण हे समरूप आहेत म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयाचा उपयोग करायचा. एरिया त्रिकोण PQR छेद एरिया त्रिकोण LMN बरोबर QRचा वर्ग छेद MNचा. हे दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून 16/9 बरोबर आपण म्हणजे इथे किंमत भरली याची किंमत किती आली 16/9. QR आपल्याला 20 दिलेला आहे 20चा वर्ग आणि हे MNचा वर्ग. ओके 16 आणि 9 16 म्हणजे 4चा वर्ग आहे 9 म्हणजे 3चा वर्ग. आपण काय केली मग दोन्ही बाजूंची वर्गमूळ काय 16चं वर्गमूळ 4 9चं वर्गमूळ 3 20चा वर्ग आहे म्हणजे इथं वर्गमूळ येणार 20 आणि इथं MN आणि यांचा काय केलं मग आपण तिरकस गुणाकार केला 4 गुणिले MN बरोबर 20 गुणिले 3. ओके 4 गुणिले आपल्याला MNचं उत्तर काढायचं 4 गुणिले आहेत गुणिलेचे पलीकडे गेले काय होणार भागिले होणार 4 1 4 4 पंचे 20 5 गुणिले 3
5 त्रिक 15 म्हणजे एम बरोबर किती आलं 15 आणि आपल्याला हेच उत्तर काढायचं होतं. ओके, व्यवस्थित गणित लिहून घ्या, व्यवस्थित समजावून घ्या. ओके, फार गणित सोपं आणि अत्यंत महत्त्वाचं गणित आहे. परीक्षेला हमखास हे गणित येऊ शकतं. ओके, त्यानंतर त्यातलं आता 5वं जे उदाहरण आहे ते तुम्ही घरी होमवर्क म्हणून सोडवायचं आहे. तुम्हाला मी 6वं उदाहरण सोडवून देतो. 6वं आणि 7वं कृती पूर्ण करा, ती कृती पण तुम्हाला पूर्ण करून देतो. ओके, तर आपण याचं आता 6वं उदाहरण बघूया. काय दिलं याच्यामध्ये, तर त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. समभुज म्हणजे सर्व बाजू समान असलेल्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो, समभुज त्रिकोण म्हणतो. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान आहेत त्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. तर हे दोन त्रिकोण समभुज आहेत. त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF एक आहेत, समभुज आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पण आपल्याला दिलेलं आहे. एरिया ऑफ त्रिकोण ABC एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर किती आहे, 1/2 असून AB 4 असेल म्हणजे त्रिकोण ABC ची एक बाजू आपल्याला दिलेली आहे AB 4, तर DE ची लांबी काढा. म्हणजे त्रिकोण DEF च्या DE ची लांबी आपल्याला काय करायची आहे, मिळवायची आहे. ओके, तर दोन त्रिकोण समभुज आहेत. आता समभुज त्रिकोणाचे सर्व कोण हे समान मापाचे असतात, ठीक आहे, सर्व बाजू समान म्हणून सर्व कोण पण काय असतात, समान. त्यामुळं हे दोन त्रिकोण काय असतात, समरूप कोण असतात. समभुज त्रिकोण हे समरूप असतात. ओके, आणि त्यामुळे आपण या ठिकाणी सुद्धा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय यूज करायचा आहे आणि हे गणित सोडवायचं आहे. ओके, तर कसं गणित सोडवायचं, तर प्रथम दिलेली आपण माहिती लिहूया. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज आहेत हे दिले. ओके, म्हणून बघा कोण A एकरूप कोण D आणि कोण B एकरूप कोण E. त्याला आपण दोघांना इथं काढल्याचं प्रत्येकी 60 अंश. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप हे किती असतं, 60 अंश असतं आणि म्हणून हे दोन त्रिकोण समरूप. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. ओके, कोको कसोटी. या त्रिकोणाचे दोन कोण या त्रिकोणाच्या दोन कोणांशी एकरूप आहेत म्हणून ते कोको कसोटीनं समरूप आहेत. म्हणजे समभुज त्रिकोण हे समरूप त्रिकोण असतातच, हे आपल्याला दिले. ओके, आणखीन काय दिले, एरिया त्रिकोण ABC एरिया त्रिकोण DEF बरोबर 1/2 असं दिलेलं आहे. आता जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या आपण क्षेत्रफळांच्या प्रमेयाचा इथं उपयोग करूया. काय क्षेत्रफळाचं प्रमेय आहे, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर AB वर्ग छेद DE वर्ग. आणि इथं कारण लिहूया समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. ओके, मग याची किंमत आपल्याला दिलेली आहे. एरिया त्रिकोण ABC एरिया त्रिकोण DEF बरोबर किती, 1/2 1/2 बरोबर AB ची किंमत किती आहे, 4 4चा वर्ग आणि इथं छेदामध्ये DE वर्ग. आता काय करायचं, इथं दोन्ही बाजूंची वर्गमूळ घ्यायची कारण आपल्याला DE ची किंमत काढायची आहे. त्यासाठी इथं वर्गमूळ आपण घेऊया. ओके, म्हणून इथे लिहूया दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन. ओके, तर 1चं वर्गमूळ येईल 1, 2चं वर्गमूळ निघत आहे त्याला आपण रूटात ठेवायचं 1/√2. इथं 4चा वर्ग आहे, वर्गमूळ काढले की हे वर्ग जाईल त्याचा फक्त 4 आणि DE वर्गचं वर्गमूळ काय येणार आहे
डी. ओके, म्हणजे वर्गमूळ करताना हे वर्ग काय करायचे त्यांचे काढायचे. ओके, मग आता त्रिकस गुणाकार करायचा आणि डीची किंमत काढायची. तर 1 गुणिले डी म्हणजे डी एक्के डी बरोबर 4 गुणिले रूट 2. 4 गुणिले रूट 2 म्हणजेच डी बरोबर येणार आहे 4 रूट 2. 4 दुनी 8 असं गुणाकार करायचा नाही, ठीक आहे, कारण एक संख्या रूटात आहे आणि ही संख्या रूटातली नाही आहे, ठीक आहे. त्यामुळं 4 रूट 2 असं त्याचं उत्तर होईल. आता काय काय मुलं 4 2 8 असं उत्तर करतात, असं नाही करायचं. ओके, डी बरोबर 4 रूट 2 आणि आपल्याला हेच उत्तर त्याने विचारलेलं होतं. ठीक आहे, पुन्हा एकदा गणित सांगतो बघा, लक्ष द्या. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत आणि एरिया त्रिकोण एबीसी एरिया त्रिकोण डीएफ बरोबर 1 2 असून AB बरोबर 4 तर डीची लांबी काय. ओके, तर त्रिकोण एबीसी आणि डीएफ हे समभुज त्रिकोण आहेत हे आपल्याला दिलेले आहे. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो, कारण समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान म्हणून तिन्ही कोन पण काय असतात एकरूप असतात आणि त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. मग जर प्रत्येक कोणाचं माप 60 60 60 असं असेल तर 6 त्रिक 18 म्हणजे 180 ते होईल, म्हणून प्रत्येक कोणाचं माप हे 60 अंश असतं. ओके, म्हणून यातला ए कोन यातला डी कोणाशी एकरूप आहे आणि बी कोन ईशी एकरूप आहे. तर याचं कारण याचं प्रत्येकी 60 अंश आणि म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत. कोको समरूपता कसोटीने हे दोन त्रिकोण काय होतात समरूप होतात. ओके, मग जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय असं त्याला म्हणले आणि याची किंमत दिली आहे ती भरायची 1/2 AB 4चा वर्ग आणि D चा वर्ग. ओके, आणि यांचं काय करायचं मग वर्गमूळ काढायचं. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. 1चं वर्गमूळ येते 1, 2चं वर्गमूळ येते वर्गमुळात 2 आणि याचं वर्गमूळ निघत आहे ना 2चं म्हणून रूट 2 द्यायचं. तर 4चा वर्ग आणि डीचा वर्ग वर्ग लिहायची नाही, फक्त 4ची डी लिहायची आणि यांचा त्रिकस गुणाकार करायचा. डी एक्के डी 4 गुणिले रूट 2 म्हणजे 4 रूट 2 म्हणजेच डी बरोबर किती येते 4 रूट 2. ओके, तर हे झालं 6वं उदाहरण. ठीक आहे, हां. ओके, यानंतर बघा यातलं आता 7वं उदाहरण. आकृतीमध्ये रेख पी क्यू समांतर रेख डीई, रेख पी क्यू समांतर रेख डीई. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ बरोबर 20 एकर. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ बरोबर 20 एकर म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 20 एकर आहे. जर पी एफ बरोबर 2 DP, पी एफ बरोबर 2 DP म्हणजे पी एफ हे DPच्या दुप्पट आहे, तर एरिया ऑफ चौकोन DPQE DPQE हे याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. म्हणजे आपल्याला हा प्रश्न कृती पूर्ण करा असा प्रश्न आहे. तर तुम्हाला ही कृती मी सगळी इथं लिहून देत काय करणार आहे पूर्ण करून देणार आहे. ओके, तर पुस्तकात जशी कृती आहे आपण त्या पद्धतीने लिहायचं आणि त्याच्यात ज्या काही चौकटी आहेत भरण्यासाठी त्या आपण काय करायच्या यात दिलेल्या माहितीवरून भरायचं आहे. तर यात काय दिले बघा, पहिल्यांदा पी क्यू हे डीला समांतर आहे. मग आपण काय करूया त्रिकोण DEF आणि PQF हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवावे लागतील. ओके, शिवाय पी एफ बरोबर 2 DP दिलेला आहे. पी एफ बरोबर 2 DP दिले आपण, त्याच्यावर आपण काय करूया DF ची किंमत काढून घेऊया. त्यात आपण DPला x मानूया म्हणजे PF काय येईल 2x येईल म्हणजेच DF बरोबर 3x. ओके, तर आपल्याला ही काय करायची आहे कृती पूर्ण करायची आहे. तर पुस्तकात कशी कृती आहे बघा त्या पद्धतीने तुम्हाला ही कृती पूर्ण करून देतो. एरिया ऑफ त्रिकोण PQF बरोबर 20 एकर. एरिया ऑफ त्रिकोण PQF बरोबर 20 एकर. PF बरोबर 2 DP, PF बरोबर 2 DP, DP बरोबर x मान, DP बरोबर x मान म्हणून तर DP x मानलं तर PF ची किंमत काय होईल सांगा 2x होईल. 2 गुणिले x, DP ची किंमत आपण इथे x भरायची म्हणजे काय येणार आहे 2x येईल. ओके, आता DF बरोबर DP अधिक DP अधिक इथं चौकट आहे या ठिकाणी आपल्याला काय भरावं लागेल PF भरावं लागेल.
कारण डी एफ बरोबर काय डी पी अधिक पी एफ, म्हणजे डी पीमध्ये पी एफ मिळवली की आपल्याला डी एफ मिळते. तर डी एफ बरोबर डी पी अधिक पी एफ, म्हणजेच डी पी आपण एक्स मानलं, एक्स अधिक 2x बरोबर काय येत आहे 3x. तर या ठिकाणी बघा अशी चौकट आहे. त्यानंतर त्रिकोण हे डी एफ आणि पी क्यू एफ हे काय केलं समरूप दाखवायचे. त्रिकोण एफ डी ई व त्रिकोण एफ पी क्यू मध्ये एफ पी क्यू मध्ये त्रिकोण एफ डी ई म्हणजे हा मोठा त्रिकोण घ्यायचा आहे आणि एफ पी क्यू म्हणजे हा लहान त्रिकोण. तर ह्या दोन त्रिकोण हे कोणत्या कसोटीने समरूप आहेत ते आपण बघूया. प्रथम काय दिले बघा, कोण एफ डी ई एकरूप, इथं चौकट दिलेली आहे त्याच्यात आपल्याला भरायचा आहे कोण एकरूप कोण काय सांगा एफ पी क्यू आणि याला कारण पण दिलेलं आहे संगत कोण. तर बघा पी क्यू हे डी ला काय समांतर आहे आणि ही जर त्यांची छेदिका धरली डी एफ तर हा इथं होणारा कोण आणि इथं होणारा कोण हे दोन्ही कोण संगत कोण आहे. ओके, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणारे संगत कोण काय असतात एकरूप असतात. तसंच बघा या ठिकाणी सुद्धा तयार होणारे संगत कोण काय एकरूप आहेत, म्हणजे हा कोण या कोणाशी काय असणार आहे एकरूप असणार आहे. म्हणून या त्रिकोणाचे दोन कोण या लहान त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप आहेत म्हणून कोको समरूपतेनं हे दोन त्रिकोण समरूप होते. ओके, आणि त्याचा कोण कुठला घेऊया आपण कोण एफ ई डी एकरूप कोण. याला आपण इथे चौकट आहे या चौकटीत आपल्याला भरायचा आहे कोण एफ क्यू पी आणि हा पण संगत कोणच आहे. म्हणून त्रिकोण एफ डी समरूप त्रिकोण एफ पी क्यू कोको समरूपता कसोटी किंवा नुसतं कोको कसोटी दिलं तरी पण चालेल. कोको समरूपता कसोटी. ओके, त्यानंतर आता जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आपण इथं असं लिहूया एरिया ऑफ त्रिकोण एफ डी एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई छेद एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू. बरोबर, तर याची आपण बाजू घेऊया डी एफ आणि याची बाजू घेऊया पी एफ. डी एफ वर्ग छेद पी एफ वर्ग. इथं चौकट आहे की आपल्याला चौकटीत संख्या लिहावी लागते. ओके, आणि याची किंमत पण इथं आपल्याला भरायची आहे. त्यांनी भरून दिलेलीच आहे 3x वर्ग आणि 2x वर्ग म्हणजे काय बघा हे 9x वर्ग छेद 4x वर्ग. ओके, त्यातले हे एक्स वर्ग एक्स वर्ग कॅन्सल होतात म्हणजेच काय उरले 9/4. 9/4. ओके, कारण डी एफची किंमत आपण काढलेली आहे. डी एफची किंमत किती आहे बघा इथं डी एफ बरोबर 3x आणि पी एफची किंमत किती आहे 2x. ओके, पी एफ बरोबर 2x. इथं आपण ही पण किंमत मिळवलेली आहे. या दोन्ही किमती आपण आता इथं भरल्या. ओके, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा इथं गुणधर्म त्यांनी वापरलेला आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. डी एफची किंमत आहे 3x वर्ग छेद 2x वर्ग. 3 वर्ग काय येणार आहे 9x वर्ग आणि 2 वर्ग 4x वर्ग. त्यातले x वर्ग कॅन्सल होतील म्हणजे काय राहील 9/4. ओके, पण यांच्या एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्यांनी दिलेलं आहे. कुठल्या या एफ पी क्यूचं क्षेत्रफळ किती आहे 20 आहे. ओके, मग आपल्याला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळेल
ती किंमत आपण त्यामध्ये आता भरूया. म्हणून बघा एरिया ऑफ त्रिकोण FDE बरोबर हे उत्तर किती आले 9/4. 9/4. आता एरिया ऑफ त्रिकोण FPQ ने इथं भागिले आहे, भागिलेच्या पलीकडे गेले त्यात काय होणार गुणिले होणार. एरिया ऑफ त्रिकोण FPQ आणि याचं त्याने उत्तर दिले किती 20 दिलेलं आहे. एरिया ऑफ त्रिकोण FPQ किती आहे 20 आहे. ओके, मग आपण मग इथं भाग लावू शकतो. 4 1 4 4 5 20 म्हणजेच किती आलं सांगा हे 9 गुणिले 5 9 5 45 म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण FDE एरिया ऑफ त्रिकोण FDE म्हणजे आपल्याला मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं. तर इथं चौकटीमध्ये संख्या भरायची आहे आणि ही पण चौकट येणार. FDE बरोबर 45. ओके, आणि म्हणून एरिया ऑफ चौकोन DPQE बरोबर एरिया ऑफ त्रिकोण FDE एरिया ऑफ त्रिकोण FDE वजा एरिया ऑफ त्रिकोण FPQ म्हणजेच या आपल्याला चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून त्या लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय करायचं वजा करायचं. एवढं या मोठ्या त्रिकोणाचं वजा केलं तर आपल्याला काय मिळेल ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ मिळेल. म्हणजे हे क्षेत्रफळ समजा आपण एवढं वजा केलं तर आपल्याला फक्त एवढ्याच चौकोनाचं क्षेत्रफळ मिळेल. तर एरिया ऑफ त्रिकोण FDE बरोबर किती झालेलं आहे आपण उत्तर 45 वजा याचं किती आहे क्षेत्रफळ 20. 45 मधून 20 वजा करायचे म्हणजे किती येते 25 एकक. एरिया ऑफ चौकोन DPQE बरोबर 25 एकक. इथे पण चौकटीमध्ये आपल्याला संख्या भरायची आहे. ओके, तर अशा रीतीने ही काय आहे कृती पूर्ण झालेली आहे. परत एकदा पुन्हा एकदा बरोबर सांगतो, लक्ष द्या. तर बघा आकृतीमध्ये रेख PQ समांतर रेख D या दोन समांतर रेषा दिल्यामुळं आपल्याला हे संगत कोणांच्या या दोन जोड्या एकरूप दाखवता येतात. ओके, त्यामुळे हे दोन त्रिकोण कोको समरूपता कसोटीने एकरूप आहेत हे आपण सिद्ध करू शकतो. ओके, त्यानंतर PF बरोबर 2 DP. PF हे DPच्या दुप्पट आहे. तर एरिया ऑफ चौकोन DPQ काढण्यासाठी ही कृती पूर्ण करायची. ओके, तर सुरुवातीला दिलेल्या गोष्टी लिहून घ्यायच्या. एरिया ऑफ त्रिकोण PQ बरोबर 20 एकक हे दिलेलं आहे. शिवाय PF बरोबर 2 DP. तर आपण DP बरोबर x मान DP ला x मानलं तर DP ची किंमत x इथे भरली तर PF काय येते 2x. तर हे DP किती आहे x आहे 2x. ओके, परंतु DF बरोबर काय आहे DP अधिक PF. DF बरोबर DP अधिक PF. कारण काय P बिंदू D आणि F च्या दरम्यान आहे. DPX आणि हे PF 2x. x अधिक 2x बरोबर किती होत आहे 3x. मग त्रिकोण FDE व त्रिकोण FPQ मध्ये कोण FDE कोण FDE या कोणाला FPQ हा कोण एकरूप आहे कारण या दोन समांतर रेषा. ओके, आणि हे संगत कोण होतात आणि संगत कोण एकरूप असतात. समांतर रेषाने एका छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे संगत कोण काय असतात एकरूप असतात. म्हणून हा कोण FPQ एकरूप आणि FED चा संगत कोण आहे FQ. हे दोन्ही पण कोण एकरूप. म्हणून या त्रिकोणाचे दोन कोण या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप आहे. म्हणून कोको समरूपता कसोटीने दोन त्रिकोण समरूप होतात. त्यानंतर मग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा प्रमेय वापरायचा. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. एरिया ऑफ त्रिकोण FDE छेद एरिया ऑफ त्रिकोण FPQ बरोबर याची बाजू घ्यायची DF चा वर्ग आणि याची बाजू घ्यायची PF चा. ओके, कारण आपल्याला DF आणि PF या बाजूंच्याच किमती माहिती आहे म्हणून त्या बाजू घ्यायची. DF ची किंमत आहे 3x आणि PF ची किंमत आहे किती 2x. 3x चा वर्ग आणि 2x चा वर्ग कारण संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर आपल्याला घ्यायचं ना. म्हणून 3 चा वर्ग किती बघा 9x चा वर्ग x वर्ग आणि 2x चा वर्ग येतो 4x. यातले x वर्ग कॅन्सल होतील म्हणजे काय उत्तर राहिलं 9/4. ओके, आता एरिया ऑफ त्रिकोण FDE ला एरिया ऑफ त्रिकोण FPQ ने भागले. भागिलेचे पलीकडे गेले काय होणार गुणिले होणार.
म्हणून एरिया ऑफ त्रिकोण FD बरोबर 9/4 एरिया ऑफ त्रिकोण FP. आणि याचा आपल्याला काय केलं आहे त्यांनी क्षेत्रफळ दिलेलं आहे. या त्रिकोणाचे किती आहे ते 20. मग 4च्या पाड्यात 20 आहेत म्हणून 4 नं 20ला भाग लावायचा. 4 एके 4 4 पंचे 20 म्हणजे 9 5 45. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण FD ही बरोबर किती येते 45. म्हणजे आपल्याला दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ मिळालं. PQFचं क्षेत्रफळ 20 आणि ह्या FDEचं पण क्षेत्रफळ मिळालं ते किती आहे 45. मग मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केलं या चौकोनाचं आपल्याला क्षेत्रफळ मिळतं. म्हणून यांची आपण वजा करतो. एरिया ऑफ चौकोन DPQU बरोबर एरिया ऑफ त्रिकोण FD वजा एरिया ऑफ त्रिकोण FPQ. 45 वजा 20 म्हणजे किती येत आहे 25 एक. ओके, ही सर्व गणित वहीत लिहून घ्यायचे आहेत. आणि आता राहिलेलं काय करायचं गणित आहे तुम्ही सोडवलेलं उदाहरण सोडवायचं. ठीक आहे. आणि काही शंका वगैरे असेल तर तुम्ही ती फोन करून विचारू शकता. ठीक आहे. ओके. हां यानंतर गणित भाग 2 मधील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय. तर पायथागोरसचे प्रमेय आता आपण हे इयत्ता 8वी 9वी पासून याचा अभ्यास करत आलेलो आहोत की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो पायथागोरसचे प्रमेय. आपण ते वाक्य पायथागोरसच्या प्रमेयचं काय करूया लिहून घेऊ. ठीक आहे. काय वाक्य आहे तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. ओके, म्हणजे समजा आपल्याला असा एक काटकोन त्रिकोण जर दिला असेल. समजा हा काटकोन त्रिकोण ABC आहे. त्याच्यामध्ये B हा 90 अंश आहे. तर एका कोणाचं माप हे 90 अंश असेल तर आपण त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतो. ओके, तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग. आता कर्ण म्हणजे कुठली बाजू तर 90 अंशात समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात. 90 अंशाच्या समोरची जी बाजू आहे त्या बाजूला काय म्हणतात कर्ण म्हणतात. तर बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना कर्ण कुठे आहे ते ओळखता येतं. तर कर्ण कसा ओळखायचा जिथं 90 अंशाचा कोण आहे त्या कोणाच्या समोरची बाजू म्हणजेच काय असतो कर्ण. ओके, तर कर्णाचा वर्ग म्हणजे ह्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या त्या उरलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथे विधान कसं लिहिणार आहे तर AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AB वर्ग अधिक BC वर्ग. ओके, आता असा एक नियम आहे की कोण A समोरची बाजू ही स्मॉल a या अक्षराने दाखवतात. B समोरची बाजू ही स्मॉल b आणि C कोणासमोरची बाजू ही स्मॉल c या अक्षराने दाखवतात. ओके, तर मग आपण ही अक्षर घेऊन हे प्रमेय कसं लिहू शकतो तर B वर्ग बरोबर A वर्ग अधिक C वर्ग. ओके, किंवा C वर्ग अधिक A वर्ग असं सुद्धा आपण हे प्रमेय लिहू शकतो. ओके, तर याला आपण काय म्हणतो पायथागोरसचे प्रमेय. तर याचे विधान काय काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. याला काय म्हणतात पायथागोरसचं प्रमेय. ओके, आता या प्रमेयाची आपण सिद्धता बघणार आहोत. पण तत्पूर्वी अजून आपण 1-2-3 मुद्दे पाहणार आहे आणि नंतर मग आपण हे प्रमेय सिद्ध करून पण बघणार आहोत. कारण हे पूर्ण प्रमेय सुद्धा आहे पायथागोरसचं प्रमेय. ओके, पायथागोरसचं प्रमेय त्या प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला काय बघूया त्याचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय पायथागोरसचे त्रिकूट. त्रिकूट म्हणजे काय त्याच्यामध्ये 3 संख्या असतात. 3 संख्या आहेत म्हणून त्याला त्रिकूट असं म्हणलेलं आहे. ओके, तर
या पायथागोरसचा त्रिकूट काय तर नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या संख्येच्या बेरजे एवढा असेल तर त्याला काय म्हणतात पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात। जर एका संख्येचा वर्ग मोठ्या संख्या म्हणा किंवा एका संख्येचा वर्ग नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात। ओके, त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात। त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात। नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये त्रिकूट म्हणजे तीन संख्यांचा समूह नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात। ओके, म्हणजे समजा आता उदाहरणामध्ये आता आपल्याला अशा या समजा तीन नैसर्गिक संख्या आहेत 11, 60 आणि 61 अशा या संख्या आहेत। ओके, तर ह्या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहे का नाही हे कसं सिद्ध करायचं तर पहिल्यांदा आपण काय करूया ह्या सगळ्या संख्यांचे वर्ग करून घेऊया। म्हणजे बघा 11चा वर्ग म्हणजे 11 गुणिले 11 किती येत आहे 121। 60चा वर्ग 60 गुणिले 60 म्हणजे 6 36 आणि 2 शून्य द्यायचे म्हणजे 3600। आणि 61चा वर्ग 61चा वर्ग कसा करायचा 61 गुणिले 61 बघा पहिल्यांदा 1चा वर्ग लिहायचा 1चा वर्ग 1 या दोघांचा गुणाकार करून दुप्पट करायचे 6 एके 6 6 दुनी 12 12शी 2 हाताने 1 मांडायचे आणि मग पहिल्या संख्येचा वर्ग करून त्यात हातचा मिळवायचा 6चा वर्ग 36 36 आणि 1 37 म्हणजे 61चा वर्ग किती येतो 3721। ओके, आता 121 आणि हे 36 यांची बेरीज करायची ही या संख्येच्या वर्गावर येते का बघूया। ओके, म्हणजे बघा 121 अधिक 3600 बरोबर किती येते 3721। 3600 आणि 1 हे 3700 आणि हे 3721 आणि इथं पण 61चा वर्ग किती आहे 3721 आहे। म्हणजे एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजे एवढा येतो। म्हणजेच काय तर 61चा वर्ग हा 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग एवढा आहे। ओके, म्हणून 11, 60, 61 हे काय पायथागोरसचे त्रिकूट आहे। म्हणून 11, 60 आणि 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। पायथागोरसचे त्रिकूट आहे। ओके, 11चा वर्ग येतो 121, 60चा वर्ग 3600 आणि 61चा वर्ग येतो 3721। ओके, मग ही सर्वात मोठी संख्या आहे तर आपण काय करूया दोन लहान संख्येच्या वर्गांची बेरीज करायची। ओके, 121 आणि 3600 म्हणजे किती होते हे 3600 आणि हे 100 3700 आणि हे वरची 21 म्हणजे 3721 यांची बेरीज आहे। ओके, म्हणजे दोन लहान संख्येच्या वर्गांची बेरीज ही मोठ्या संख्येच्या वर्गा एवढी आहे। 61चा वर्ग बरोबर 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग म्हणून
11, 7, 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. ओके. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. ओके. तर अशा पद्धतीनं असंख्य पायथागोरसची त्रिकुटे आहेत आणि शिवाय या त्रिकुटातल्या संख्या या कोणत्याही क्रमाने लिहिल्या तरी चालतात. म्हणजे आता बघा हे आपण 11, 60, 61 लिहिले आहे, त्या अगोदर 61 मग 11 आणि मग 60 असं जर लिहिलं तरी पण चालेल. म्हणजे यांचा काही क्रम असा ठेवला पाहिजे असा नाही. 61, 11, 60 अशा पद्धतीने जरी संख्या मांडल्या तरी पण चालतात. म्हणजे कोणत्याही क्रमानं आपण ह्या संख्या मांडू शकतो. ओके. तशी असंख्य आपल्याला पायथागोरसची त्रिकुटं मिळू शकते. ओके. त्याचप्रमाणे बघा 3, 4, 5 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्यानंतर 7, 24, 25 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्यानंतर 9, 40 आणि 41 हे सुद्धा काय पायथागोरसचं त्रिकूट आहे. कारण बघा या ठिकाणी बघा 5चा वर्ग येतो 25 आणि 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 आणि 9, 25 म्हणजेच 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग आहे. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा एक उदाहरण सोडून मी तुम्हाला देतो बघा. 3चा वर्ग येईल 9, 4चा वर्ग येतोय 16 आणि 5चा वर्ग किती आहे 25. तर सर्वात मोठी संख्या इथं 5 आहे. मोठ्या संख्येचा वर्ग किती आला 25 आला. ओके. आणि आता उरलेल्या लहान संख्येच्या वर्गाची 20 म्हणजेच 9 अधिक 16 बरोबर किती येत आहे 25. म्हणून 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग. म्हणून 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्याचप्रमाणे 7, 24, 25 आणि 9, 40, 41 ही सुद्धा काय पायथागोरसची त्रिकूट आहे. तुम्ही घरी काय करा तुम्ही यांचा वर्ग करून तुम्ही हे अशा पद्धतीनं चेक करून बघू शकता. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत काय काय पाहिलं पायथागोरसचं प्रमेय आणि पायथागोरसचं त्रिकूट. ओके. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणांची मापे. कोणांची मापे 30 अंश 60 अंश आणि 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म म्हणजेच ज्या त्रिकोणाच्या कोणाची मापे 30, 60, 90 अंश असते अशा त्रिकोणांचा गुणधर्म. हे समजा की एखाद्या असा त्रिकोण आहे की ज्याच्यामध्ये याचं माप आहे 30 अंश, या कोणाचं माप आहे 60 अंश आणि या कोणाचं माप आहे 90 अंश. समजा हा त्रिकोण आहे ABC. तर ABC हा 30, 60, 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. तर याचा काय गुणधर्म आहे तर 30 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या √3/2 पट असते. असा याचा गुणधर्म. ओके. तो गुणधर्म आपण काय करूया इथं खाली लिहून घेऊ. म्हणजे कसा बघा तर असा. तर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन. आता हा 90 अंशाचा म्हणजे काटकोन त्रिकोणच आहे म्हणून काटकोन त्रिकोणाचे उरलेले लघुकोन आहे हे लघुकोन 30 आणि 60 अंश मापाचे असते. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंश मापाच्या कोणासमोरील बाजू 30 अंश मापाच्या कोणासमोरील बाजू
कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते व 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या √3/2 पट असते. ओके, तर 30 अंशात समोरची बाजू कोणती आहे बघा, AB ही बाजू कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे आपण इथे बघा असं लिहू शकतो, AB बरोबर 1/2 गुणिले कर्ण कुठला आहे, AC. AB बरोबर 1/2 AC. AB ही बाजू 30 अंशात समोरची बाजू म्हणजे AB आणि 60 अंशात समोरची बाजू कुठली बाजू आहे ही BC बाजू ही कर्णाच्या √3/2 पट असते. ठीक आहे, व BC बरोबर √3/2 गुणिले AC हा कर्ण आहे. 90 अंशात समोरच्या बाजूला आपण काय म्हणतो, कर्ण म्हणतो, हा कर्ण. ओके, तर 30 अंशात समोरची बाजू कर्णाच्या काय असते, निम्मी असते. म्हणजेच 1/2 कर्णाला गुणायचं. 2 ॲक्च्युली आपण काय करतो, इथं भागतो, 2 भागतो म्हणजे निम्म करतो, म्हणजे ACचे आपण निम्म करतो. ओके, तर 30 अंशात समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. आणि ही BC बाजू कुठली आहे, 60 अंशात समोरची बाजू आहे. 60 अंशात समोरची बाजू ही कर्णाच्या √3/2 पट असते. पट म्हणजे गुणिले. हे √3/2 ACला काय करायचं, गुणायचं. AC हा काय, कर्णाच्या लांबीला गुणायचं. म्हणजे आपल्याला 60 अंशात समोरची बाजू काढता. ओके, पुन्हा एकदा हा गुणधर्म सांगतो. ज्या कोणाची मापे 30, 60 अंश आणि 90 अंश अशी आहेत, अशा त्रिकोणाचा आपण गुणधर्म बघतोय. तर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन जर 30 अंश आणि 60 अंश असतील तर 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते व 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या √3/2 पट असते. ओके, हा झाला आता पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म आहे, आता कोणांची मापे 45, 45, 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. कोणांची मापे 45, 45 अंश आणि 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. कोणांची मापे 45, 45, 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. समजा काटकोन त्रिकोणाचे लघुकोन जर 45, 45 अंश मापाचे असतील तर 45 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते. ओके, तर आपण तो गुणधर्म पण बघायचा आहे. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन, काटकोन त्रिकोणाचे लघुकोन लघुकोन 45 अंश व 45 अंश मापाचे असतील तर 45 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या 1/√2 पट
असते. म्हणजेच एका त्रिकोणाचे कोन जर 45, 45, 90 असे असतील. आता त्यामध्ये 90 अंशाचा कोन आहे म्हणजे तो काटकोन त्रिकोण असतो आणि उरलेले जे दोन कोन आहेत 45, 45, 90 पेक्षा कमी माप असणाऱ्या कोणाला आपण काय म्हणतो लघु कोन म्हणतो, नाही का. तर काटकोन त्रिकोणाचे हे लघु कोणच आहेत 45, 45 असे जर असतील तर 45 अंश मापाच्या कोनासमोरील प्रत्येक बाजू ही कर्णाच्या काय असते 1/√2 पट असते. म्हणजे समजा हा काटकोन त्रिकोण आहे की ज्याच्यामध्ये PQR असा काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये कोन R 45 अंश, कोन P 45 अंश. ओके. आणि हा काय कर्ण आहे. 90 अंशासमोरच्या बाजूला आपण काय म्हणतो कर्ण P आहे. ओके. तर 45 अंशासमोरची प्रत्येक बाजू म्हणजे PQ सुद्धा 45 अंशासमोर आहे आणि QR ही सुद्धा बाजू 45 अंशासमोरची बाजू आहे. तर 45 अंशासमोरची प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते. म्हणून PQ बरोबर QR बरोबर 1/√2 गुणिले कर्ण कुठला PR. 1/√2 गुणिले PR म्हणजेच 45 अंशासमोरची बाजू ही पण बाजू 45ची समोरची आणि ही पण बाजू 45च्या समोरची. PQ आणि QR या दोन बाजू या कर्णाच्या म्हणजे PRच्या 1/√2 पट असतात. पट म्हणजे गुणिले, कर्णाला 1/√2 काय करायचं गुणायचं असतं. ओके. तर आतापर्यंत आपण ह्या प्रकारामध्ये किती गुणधर्म पाहिले. पायथागोरसचा प्रमेय, पायथागोरसचं त्रिकोणाच्या कोणांची मापे 30, 60 आणि 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म आणि कोणांची मापे 45, 45, 90 असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. ओके.